खंडणीचे पैसे कोणाला पोहोचत होते? बारामतीच्या मोर्चात भाऊक झालेल्या वैभवी देशमुखांचा सवाल. तर राज्य नासवणाऱ्या आमदाराला पाठीशी घालू नका, अजितदादांना आवाहन. कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी फरार केलं, मनोज जरांगेंचा आरोप. तर राष्ट्रवादीच्या बैठकीत कृष्णा उपस्थित होता, धनंजय देशमुखांचा दावा. धनंजय मुंडेंच्या कारनाम्यांमुळे त्यांच्या मातोश्रींचं नाथरागावी वास्तव्य. माझा कट्टा कार्यक्रमात सुरेश धसांचा दावा. आईवर खोटे आरोप नको, अन्यथा गप्प बसणार नाही, मुंडेंनी खडसावलं. मारहाणीच्या व्हिडिओमुळे चर्चेत आलेला सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसले अजूनही फरारच. ओबीसी आंदोलकांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या. कुंभमेळ्यातील स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली. श्रद्धा अंधश्रद्धेतला फरक समजून घेण्याचं मनसे प्रमुखांचं आवाहन. तर भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कामाचा दर 15 दिवसांनी आढावा घेणार. हकालपट्टीचा इशारा देताना राज ठाकरेंची घोषणा. गुढीपाडव्याला भात्यात राखून ठेवलेले बाण काढणार. जिजाऊंचा जन्मदिन हा महिला दिन म्हणून साजरा व्हायला हवा. पिंपरी चिंचवडमधल्या मेळाव्यात राज ठाकरेंचं मत. महिला दिनाच्या पोकळ शुभेच्छांवर मनसे प्रमुखांचा सवाल. क्रिकेट संघातल्या पंड्या बंधूंप्रमाणेच आपले संजय आणि सुनील राऊत. निर्धार सभेत आदित्य ठाकरेंकडून राऊतांचा काका असा उल्लेख. थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंचं भाषण. पुण्यात रस्त्यात गाडी थांबवून सिग्नलवर लघुशंका करणारा गौरव आहुजा आणि मित्राला उद्यापर्यंत पोलीस कोठडी. येरवडा कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप. मुंबईच्या नागपाड्यात 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जण जखमी. निर्माणाधीन इमारतीतील पाण्याची टाकी स्वच्छ करताना गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती. बीड जिल्ह्यातल्या पाटोद्यात रक्षकच झाला भक्षक. महिला दिनीच पाटोदा पोलीस ठाण्याचा बीट अंमलदाराचा बलात्कार. बीड पोलीस अधीक्षकांना अहवाल देण्याचे राज्य महिला आयोगाचे आदेश. आक्रमक सुरुवात करणाऱ्या किवींना वेसण घालण्यात भारतीय गोलंदाजांना यश. चक्रवर्ती आणि कुलदीप यादवच्या जाळ्यात अडकले न्यूझीलंडचे महत्त्वाचे फलंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.